अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचं गूढ दिवसागणिक वाढतं आहे. मुंबईत सादरीकरण केल्यानंतर रोहित पवारांनी काल दिल्लीमध्येही तशाच पद्धतीचं सादरीकरण केलं. संशय घातपाताचा व्यक्त केलेला आहे. हा मुद्दा आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की ज्या भारतीय तपास यंत्रणा आहे त्यांच्यावर कोणी प्रश्नचिन्ह किंवा संशय घेऊ नये. भारतीय तपास यंत्रणावरच प्रश्नचिन्ह आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून या राज्यातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणा लाचार, गुलाम, मग ईडी असेल, CBI असेल, महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल किंवा IB असेल, अशा अनेक ज्या तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल एखादी, त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. जे सरकार देश, भारत माता आपल्या स्वार्थासाठी आणि आपली चामडी वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्पच्या पायाशी गहाण ठेवू शकते भारत माता, ते सरकार काही करू शकते. आतापर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही. उलट तो पक्षपातीच झाला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सातत्यानं क्लीन चिट देण्यात आली. जे इतर पक्षातले भ्रष्ट लोक त्यांच्या पक्षात गेले त्यांना तिथे गेल्यावरती क्लीन चिट देण्यात आली. घात, अपघात, इतर अनेक प्रसंगामध्ये तपास यंत्रणांनी मी म्हटलं ना, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, नाही, तुमच्या सरकारवर सुद्धा विश्वास नाही, त्याच्यामुळे तुमच्या तपास यंत्रणांवर विश्वास नाही. अहमदाबादच्या अपघाताचं काय झालं? 300च्या आसपास निरपराध लोक मारले गेले. काय झालं? काय 2 सेकंदामध्ये विमान कसं पडलं सांगू शकाल? अहमदाबादला विमान अहमदाबादला पडलं आणि अजित पवारांना घेऊन जाणारं विमानसुद्धा गुजरातमधूनच आलं होतं. आदल्या रात्री लोकांच्या मनात संशय येणारच. तुम्ही तपास यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका. न्यायालयांपासून सर्व तपास यंत्रणा तुमच्या टाचेखाली आहे हे अख्ख्या देशाला आणि जगाला माहिती आहे. मिस्टर फडणवीस, इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो. रोहित पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते तुम्ही स्वतः तपासा. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात बरं का. तुम्हाला अजित पवार गेल्यावरती तुमचं मन भरून आलं होतं ना, मित्र गमावला. मग त्या अजित पवारांचा सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करतो आहे, त्याच्यामध्ये काही सत्य आणि तथ्य दाखवतो आहे अपघाताचा संशय का आहे त्याबाबत. तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिथे बोलवणं, याला मी म्हणेन निष्पक्षपणा. पण कोणी या अपघाताचं राजकारण करू नये, तपास यंत्रणा काम करतायत, ही उडवाउडवीची उत्तर आहेत. तुमचं दुःख हे ढोंग आहे. पण रावसाहेब, मुख्यमंत्री म्हणतात की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, सगळं सत्य चौकशीतून बाहेर. मी तुम्हाला सांगतो ना, तपास यंत्रणावर महाराष्ट्राचा विश्वास नाही. आतापर्यंतचा इतिहास असा आहे की संजय गांधी असतील, बाळासाहेब रेड्डी असतील, माधवराव सिंधिया, राजेश पायलट, गोपीनाथ मुंडे असे अनेक, VK रावत, या सगळ्यांचे जे अपघाती मृत्यू झालेले, बालयोगी, लोकसभा अध्यक्ष बालयोगी,